नमस्कार यवतमाळकर, मी आपली इंजिनियर प्रतिभा पवार, संस्थापिका प्रतिभा फाउंडेशन. आजपासून सुरू होणाऱ्या नवदुर्गा उत्सवाला माझ्याकडून आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजपासून 9 दिवस आपण 9 कलर परिधान करणार आहोत. पण आपण हे पाहिलं का की ह्या 9 कलरचं महत्त्व काय आहे? नवरात्रातील 9 रंग शुभ मानले जातात, कारण हे 9 देवीचे विशिष्ट गुण आणि शक्तीचे प्रतीक आहे. हे वेगवेगळे रंग परिधान केल्यानंतर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आढळते, भक्तीची अनुभूती होते. त्यामुळे आपण जाणून घेऊया 9 रंगाचे महत्त्व. पहिला दिवस पांढरा रंग. हा रंग आंतरिक शांतता, निरागसता, शुद्धता आणि पवित्रता दर्शवितो. दुसरा दिवस लाल रंग. हा रंग धैर्य, ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे. तिसरा दिवस निळा रंग. हा रंग देवीच्या विशाल रूपाचे प्रतिनिधित्व करतो आणि शांतता आणतो. चौथा दिवस पिवळा रंग. हा रंग सकारात्मकता, आनंद, बुद्धी आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. पाचवा दिवस हिरवा रंग. हा रंग निसर्ग, पर्यावरण, संतुलन आणि नवीन वाढीचे प्रतिनिधित्व करतो. आठवा दिवस राखाडी रंग. हा रंग तटस्थ असून शांतता आणि संतुलन याचे प्रतीक आहे. सातवा दिवस नारंगी केशरी रंग. हा रंग उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो. आठवा दिवस मोरपंखी रंग. हा रंग एका विशिष्ट देवीच्या दिवसाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याचं स्वतःचं वैशिष्ट्य असतं. मोराच्या पंखाप्रमाणे आपलं जीवन आनंदमयी करतं. 9वा दिवस गुलाबी रंग. हा रंग प्रेम, आपुलकी, करुणा, स्त्रीत्व आणि नाजूकता दर्शवितो.